मुळशी तालुक्यामध्ये घडलेल्या हुंडाबळीमध्ये आपल्या एका मराठा बहिणीचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. WMO परिवार त्या मुलीच्या आई वडिलांच्या पाठीमागे सदैव उभा आहे आणि यामधल्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी याची मागणी करतो. प्रगत महाराष्ट्रामध्ये 21व्या शतकामध्ये पण हुंडाबळी? अहो, कुठं नेऊन ठेवलं आपण आपलं महाराष्ट्र? सर्व नागरिकांनी लक्षात घ्या, हुंडा पद्धत म्हणजे एका झाडावर लागलेल्या बांडगुळासारखं आहे. ते आज ना उद्या झाड खाणारच. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या मुलीचे आई वडील असाल तर कोणत्याही प्रकारच्या हुंड्याला बळी पडू नका. आज बघितलंत ना, हुंडा देऊन पण आपल्याच मुलीचा जीव गेला. त्यामुळे WMO परिवार सर्वांना आवाहन करतो की हुंडा पद्धत आता तरी बंद करा आणि जर कोणी हुंड्याची मागणी केलीस तर लगेच त्यांची कंप्लेंट करा. सर्वात आधी हुंडा म्हणजे काय आणि कायदा नक्की काय म्हणतो ते समजून घ्या. लग्न ठरवताना कोणत्या अटी हुंडा ठरू शकतात ते बघा. किती सोनं देणार यावर लग्न ठरवणं आणि अपेक्षित सोनं जर मिळालं नाही तर लग्न मोडणं किंवा नकार देणं. लग्न थाटामाटात करण्याची मागणी, मानपान आणि सर्व खर्च मुलीकडच्यांनीच करायची अशी अपेक्षा किंवा अट. महागड्या भेटवस्तूंची मागणी, मुलाच्या नोकरीच्या हुद्द्याचा उल्लेख करून त्यानुसार मागणी करणे. लग्नानंतर सुद्धा सतत काही ना काही गोष्टींची मागणी करत राहणे. या सर्व गोष्टी हुंडा कायद्या अंतर्गत येतात याची सर्वांनी सर्वप्रथम नोंद घ्यावी. हुंडा मागितला जात असेल किंवा छळ होत असेल तर मुली स्वतः किंवा नातेवाईक किंवा कोणी लोकसेवक वरील सरकारी हेल्पलाईनवर कंप्लेंट करू शकतात. या नंबरवर आपण कधीही मदत मागू शकतो. तरी सर्व मराठा बांधवांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण का परत अशा चुकीच्या रूढी परंपरेमुळे आपल्या अजून कोणत्याच बहिणीचा जीव नाही गेला पाहिजे. जय शिवराय.